कॉलेजमध्ये झालेल्या जुन्या भांडणाच्या रागातून 5 ते 10 जणांच्या टोळक्याने तरुणाच्या घरात घुसून धारदार शस्त्राचा धाक दाखवून शिवीगाळ केली, तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून जखमी केले। ही घटना 21 तारखेला दुपारी 1च्या सुमारास फुरसुंगी येथे घडली। या प्रकरणी हडपसर पोलिसांनी 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल केला। याबाबत निखिल दत्तात्रय कांबळे वय 18 यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। यावरून शिव कांबळे आणि त्याच्या इतर 5 ते 6 मित्रांवर IPC 324, 323, 504, 506, 452, 143, 145, 147 नुसार गुन्हा दाखल केला आहे। हा प्रकार रविवारी 21 तारखेला दुपारी 1च्या सुमारास फुरसुंगी पांडवदंड शीतळादेवी मंदिराजवळ तरुणाच्या राहत्या घरात घडला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत। त्यांच्यामध्ये कॉलेजमध्ये वाद झाले होते। रविवारी फिर्यादी हा त्याच्या राहत्या घराच्या टेरेसवर पतंग उडवीत होता। त्यावेळी आरोपी निखिल कांबळे याच्या घरात जबरदस्तीने घुसले। कॉलेजमध्ये झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून शिवीगाळ केली, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत।